आज दुपारी 1 वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये श्रावणबाळ दिव्यांगांचे पैसे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे। तर आज सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून तिन्ही योजनेचे पैसे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे SMS द्वारे जे की 2500 रुपये तर आता कोणाला मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर यामध्ये सर्वात आधी यामध्ये कोणाला 2500 रुपये इथं मिळत आहे, विधवा महिला, घटस्फोटित महिला, अपंग व्यक्ती, निराधार पुरुष, महिला, 65 वर्षावरील, श्रावणबाळ, दिव्यांग, त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 21 ते 24च्या दरम्यान आहे। तर आता अशा लाडक्या बहिणींचे पैसेसुद्धा आता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या कोणाला लाडक्या बहिणींना पैसे येत नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। पैसे आले नाही तर काय करायचं, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळचे पैसे आले नसतील तर अशाने घाबरू नका, KYC पूर्ण आहे का तपासा। तर आता बरेच जण काय करतात, खातं काढतात आणि KYC करायची राहू देतात। त्यानंतर आधार लिंक तपासा, तुमच्या तालुका समाज कल्याण कार्यालयामध्ये संपर्क साधा। कुठे संपर्क साधायचा आहे, तालुका समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन किंवा तुम्ही तहसीलमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर आता पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे ते जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहत आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। तर आता काही जणांच्या खात्यामध्ये 1500 येत आहे, काही जणांच्या खात्यामध्ये इथं बरेच जणांचे कमेंट्स येतात की 2000 रुपये इथं आलेले आहे, काही जणांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे। त्यानंतर येते आपलं अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धुळे। तर आता जे की पैसे इथं 1500, 2500 तर काही जणांचे पैसे तर रखडलेले असेल तर अशांच्या खात्यामध्ये 3000 रुपये। तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहेत। ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा नवीन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे तर यांच्या खात्यामध्ये जे की 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे। तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आले की नाही। त्यानंतर इथे आपलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। तर आता लगेच खाते तपासा। तर आता पैसे नेमके कधीपर्यंत येणार आहेत तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर आज दुपारी 1 वाजल्यापासून प्रक्रिया इथं सुरू होणार आहे। संध्याकाळपर्यंत 60 ते 70% लोकांच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे। तर आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे 2500 रुपये याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे। तर आता जे की ऑक्टोबरमध्ये इथं GR लागू होणार होता, जे की 1500 रुपये म्हणजे 1000 रुपये यांच्या निधीमध्ये वाढ। पहिले जे की 1500 रुपये तर त्यांना मिळत होते तर त्यांच्या 1000 रुपये निधीमध्ये वाढ म्हणजे इथं टोटल होणार इथं 2500 रुपये। परंतु अधिक हा जो GR इथं लागू झालेला नाही आहे। तर आता कोणाला पैसे इथं मिळत आहे, जुने लाभार्थी आहे ज्यांचं यादीमध्ये नाव आहे, KYC पूर्ण आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, नियमितपणे त्यांना हप्ते इथं मिळत आहे। नवीन अर्ज केलेल्यांनी त्यांना 10 ते 15 दिवस किंवा त्यांचे जेव्हा अर्ज मंजूर होतील तर अशांना इथं टाईम लागणार आहे। पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची KYC करून घ्या। काय करून घ्या, KYC करून घ्या। आधार लिंक कन्फर्म आहे की नाही ते चेक करून घ्या। ॲप्लिकेशन स्टेटस बघा, तालुका समाज कल्याण कार्यालयामध्ये जा, शेवट समाज कल्याण अधिकाऱ्याशी भेटा। ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी 5 ते 6 दिवसात हे तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही तुमचे काम करून घ्या, जेणेकरून पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जे की 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे। तर आता यामध्ये 2500 नेमके कशासाठी आहेत, तर आता यामध्ये जे की दरमहा किती मिळते तुम्हाला 1500 रुपये, काही जणांना इथं 1000 रुपये मिळते, काही जणांना इथं आता दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे 3000 रुपये। तर दरमहा जे की तुम्हाला 1500 रुपये मिळते
थकीत बाकी जर असेल तर असे एकूण मिळून तुम्हाला 2500. तर आता यांच्या निधीमध्ये जी काही वाढ करण्यात आली होती परंतु अधिक वाढ झालेली नाही आहे. कोणत्या योजनेतून पैसे येत आहेत तर आता यामध्ये जे काही योजना आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येत आहे, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, दिव्यांग यांचे पैसे देखील खात्यामध्ये इथे येत आहे. तर आता तुम्ही चेक करू शकता DBT पोर्टलवरून देखील तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. हे वेबसाईट आहे. बेनिफिशरी लॉग इनवरती क्लिक करा, तुमचे खाते क्रमांक टाका, तुमची योजना निवडा, संजय गांधी असेल, दिव्यांग असेल, श्रावणबाळ असेल, पेमेंट याच्यावरती क्लिक करा तर तुमचं पेमेंट इथं दिसून जाईल की तुम्हाला का पैसे आले नाहीत. तर आले असतील तर ते तुम्हाला दाखवेल की तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट इथं झालेले आहे की तुमच्या लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या तुमच्या खात्यामध्ये आले की नाही.